नमस्कार. मी शिल्पा वैद्य. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक मराठी शाळेतील पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षिका. आपलं संपूर्ण आयुष्य जंगलात वेचणारे, जंगल आणि प्राणी पक्ष्यांवर मनापासून प्रेम करणारे अरण्य ऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचं वयाच्या 93व्या वर्षी काल म्हणजे बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाची बातमी कळली आणि माझ्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या. बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग सतत विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्याही विकासासाठी सतत कार्यरत असतो. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू या भाषांमध्ये भाषा विकास प्रकल्प हा यासाठी सतत कार्यरत असे. त्यांच्यातर्फे शिक्षकांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण अशा स्पर्धा आयोजित केल्या जात असत. मारुती चितमपल्ली हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या सन्मानासाठी आणि त्या आनंदाप्रीत्यर्थ भाषा विकास प्रकल्पाने शिक्षकांसाठी त्यांच्या साहित्यावर आधारित गप्पा गोष्टी हा स्पर्धात्मक कार्यक्रम जाहीर केला. प्रत्येक विभागातून म्हणजे वॉर्डमधून म्हणूया 5 शिक्षकांचा एक गट करून 10 मिनिटांचा कार्यक्रम सादर करायचा. दूरदर्शनवर पूर्वी गप्पा गोष्टी हा कार्यक्रम सादर व्हायचा, आठवते ना? अगदी त्याच धर्तीवर आमच्या वॉर्डमधून 5 शिक्षकांची निवड झाली. त्यात मीही होते. आम्ही तयारीला लागलो. मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकांचं वाचन, त्यातील नोंदी, त्यावर चर्चा, गप्पा यातून संहिता लिहिली गेली. पाठांतर करून सादरीकरणाचा सराव केला आणि स्पर्धेत उतरलो. 21 गट स्पर्धेत होते आणि सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या गटाने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. दूरदर्शनवरील गप्पा गोष्टी कार्यक्रमातील सर्वांचे आवडते बन्या बापू आठवते? आडवी टोपी घालायचे ते. अर्थात श्री जयंत ओक हे मान्यवर परीक्षक म्हणून लाभले होते. त्याचवेळी गिरगावातील साहित्य संघ मंदिरात मारुती चितमपल्ली यांचा सत्कार आयोजित केला होता. मी अशा कार्यक्रमांना नेहमीच आवर्जून जाते. जाण्यापूर्वी सहज असं माझ्या मनात आलं की या अरण्य ऋषीची प्रत्यक्ष भेट घ्यावी. पण भेट झालीच तर या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला आपण काय द्यावं? विचार करता करता शब्द सुचले आणि एक चक्क कविता लिहिली गेली. कवितेला शीर्षक दिलं अभिनंदन. तीच कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे अभिनंदन. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झाली. बहुमताने निवडून आले मारुती चितमपल्ली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झाली. बहुमताने निवडून आले मारुती चितमपल्ली. संमेलनाध्यक्षपद झाले तुमच्यामुळेच मोठे. अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. संमेलनाध्यक्षपद झाले तुमच्यामुळेच मोठे. अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. जंगल हेच मानलत तुम्ही आपलं खरं खुरं घर. काळोखाच्या गूढ पांघरुणात तुम्हा नाही डर. जंगल हेच मानलत तुम्ही आपलं खरं खुरं घर. काळोखाच्या गूढ पांघरुणात तुम्हा नाही डर. व्यवसाय आणि छंद यांचा सुरेख संगम घडे. अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. व्यवसाय आणि छंद यांचा सुरेख संगम घडे. अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. निसर्गात रममाण होऊनी चाफामनी फुलवला. जंगलातला हा माणूस ऋषितुल्य जीवन जगला.
निसर्गात रममाण होऊन चाफामनी फुलवला, जंगलातला हा माणूस ऋषितुल्य जीवन जगला. आदर्श वनाधिकारी होऊन जड केले पारडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. आदर्श वनाधिकारी होऊन जड केले पारडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. मराठी साहित्याला दाखवली नवी हिरवी वाट, काय वर्णू मी या वाटेचा सुंदरसा थाट. मराठी साहित्याला दाखवली नवी हिरवी वाट, काय वर्णू मी या वाटेचा सुंदरसा थाट. सोबती हिचे पशु पक्षी निसर्ग आणि झाडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. सोबती हिचे पशु पक्षी निसर्ग आणि झाडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. निसर्गालाच केलात महानायक साहित्याचा, आम्हाला खुला झाला मार्ग निसर्ग वाचनाचा. निसर्गालाच केलात महानायक साहित्याचा, आम्हाला खुला झाला मार्ग निसर्ग वाचनाचा. अनेक पुरस्कार चालत आले तुमच्याकडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. अनेक पुरस्कार चालत आले तुमच्याकडे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. जंगलातलं विश्व एखाद्या गंधर्व नगरीसारखं शहरात राहिल्यामुळे आपल्याला मात्र होतं पारखं. जंगलातलं विश्व एखाद्या गंधर्व नगरीसारखं शहरात राहिल्यामुळे आपल्याला मात्र होतं पारखं. नतमस्तक होऊया आता तरी निसर्गापुढे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे. नतमस्तक होऊया आता तरी निसर्गापुढे, अभिनंदन करण्या तुमचे शब्द माझे तोकडे, शब्द माझे तोकडे. साहित्य संघ मंदिरातील सत्कार समारंभ आटपला आणि मारुती चितमपल्लींची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांच्यासमोर कवितेचा कागद ठेवला आणि नम्रपणाने म्हटलं की मी तुमचं अभिनंदन करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे, मला यावर सही द्याल का. ते मंद स्मित करत म्हणाले, हो देईन की. आणि त्यांनी कविता संपूर्ण वाचली. मला म्हणाले, ही मी माझ्याजवळ ठेवतो. मी क्षणभर उडालेच, पण योगायोगाने आणखी कवितेची एक प्रत माझ्याजवळ होती. मी त्यांना म्हटलं, यावर पण सही द्याल का, म्हणजे ही प्रत माझ्याजवळ राहील. ही घटना आहे 7 जानेवारी 2006ची. आजही ती प्रत मी जपून ठेवली आहे. माझ्यासाठी तो अनमोल ठेवा आहे. आज या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटून आल्या आणि माझं मन भरून आलं. या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद. नमस्कार.